नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपा 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. जगातला सदस्य संख्या सर्वाधिक सदस्य संख्या असलेला जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर चीनमधील कम्युनिस्ट पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष. परंतु याच भारतीय जनता पक्षाला आज तब्बल 45 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ह्याच भारतीय जनता पक्षानं त्यांच्या उद्घाटनाला महात्मा गांधी यांचा फोटो वापरलेला होता. आणि 45 वर्षानंतर भारतीय जनता पक्षानं नेमकं काय कमावलं आणि नेमकं काय गमावलं याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तिथून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू झालेला आहे. नेमका हा प्रवास कसा राहिलाय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सुरुवातीला राजरत्न जर आपण पाहिलं तर स्वयंसेवकांची एक तुकडी राजकारणामध्ये असावी असं मत प्रामुख्याने समोर येत होतं. आणि ज्यानंतर जनसंघाची स्थापना आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं 1991 मध्ये. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली, जे नेहरू सरकारमध्ये उद्योग आणि पुरवठा मंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरूंबरोबर काही तात्विक वाद झाल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि जनसंघाची स्थापना जी आहे ती झाल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळालं. जनसंघाच्या माध्यमातलं जर आपण पाहिलं तर 1991 ला जनसंघाने पहिली निवडणूक लढवली, ज्याच्यात 3 जागा जनसंघाच्या निवडून आल्या. 1957 ला जनसंघाच्या 4 जागा निवडून आल्या. 62 ला 14, 67 ला 35, 71 ला 22 आणि 77 ला राजरत्न जर आपण पाहिलं तर 93 जागा जनसंघाच्या निवडून आल्या. आणि जनता पक्षाचं सरकार मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली आलं, कारण आणीबाणी आणि या सगळ्यानंतर बदललेली सगळी राजकीय परिस्थिती, समीकरणं अशी सगळी बदलल्यानंतर जर आपण पाहिलं राजरत्न तर मात्र पुढे त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीची जी आहे ती स्थापना 6 एप्रिल 1980 ला झाली. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर त्यावेळी असणाऱ्या जनता पक्षाचं जे सरकार होतं त्याचे 3 तुकडे राजरत्न आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं आणि द्विभाषिक संकेत, सदस्यत्वाच्या जो मुद्द्यावरून. जनता पक्ष इंदिरा गांधींना विरोध म्हणून जो जनता पक्ष, कारण गांधींनी 1975 मध्ये आणीबाणी लागू केली, त्याला विरोध म्हणून 1977 ला निवडणूक झालेली होती. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं संकेत, तर जनता पक्षाने थेटपणे काँग्रेसला विरोध केला आणि त्यानंतर जनता पक्ष सत्तेत आल्याचं पाहायला मिळालं. निश्चितच राजरत्न. आणि या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढे जनता पक्षाची सत्ता टिकली. मात्र जनता पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर काही मुद्द्यांवरून, अगदी द्विभाषिक सदस्यत्वाचा जो मुद्दा होता, अशा काही मुद्द्यांवरून तात्विक वाद झाले. आणि या तात्विक वादानंतर 3 तुकड्यांमध्ये जनता पक्ष विभागला गेला: जनता दल सेक्युलर, जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पार्टी. मग भाजपाच्या बाबतीत जर आपण बोललो तर 5 आणि 6 एप्रिल 1980 ला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. आणि ज्या बैठकीच्या अंती 6 एप्रिल 1980 ला लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाची घोषणा केली. अटल बिहारी वाजपेयी हे पहिले अध्यक्ष असतील असं या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राजरत्न ठरल्याचं पाहायला मिळालं. तू जसं सांगितलं तसं उद्घाटनाला महात्मा गांधी यांचा फोटो देखील भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर होता. केवळ 3च फोटो या स्टेजवर आपल्याला पाहायला मिळाले: महात्मा गांधी, दीनदयाळ उपाध्याय ज्यांनी अंत्योदयचं विजन राजरत्न मांडलं होतं, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचेल असं दीनदयाळ उपाध्याय म्हटले होते. एक देश में एक विधान, एक निशान दो, एक प्रधान नहीं चलेगी, अशी भूमिका त्यावेळी त्यांनी मांडल्याचं पाहायला मिळतं. दीनदयाळ उपाध्यायांचा फोटो त्या ठिकाणी होता. आणि सोबतच राजरत्न JP अर्थात जयप्रकाश नारायण यांचा फोटो देखील होता, कारण आणीबाणीच्या काळामध्ये जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठी आंदोलनं राजरत्न देशाने पाहिली होती. त्यामुळे केवळ ही 3च चेहरे जे आहेत ते व्यासपीठावर राजरत्न असताना आपल्याला पाहायला मिळाले होते. यानंतर जर राजरत्न आपण पाहिलं तर स्थापनेनंतरचं पहिलं अधिवेशन भाजपचं हे महाराष्ट्रामध्ये राजरत्न मुंबईच्या शिवाजी पार्कवर वांद्रे मधल्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची अधिकृत निवड झाली. आणि सोबतच राजरत्न लालकृष्ण अडवाणी, सूरज भान आणि सिकंदर बख्त अशा 3 जणांची राजरत्न राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड झाली. आता यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे राजरत्न, हे जे अधिवेशन होत होतं या अधिवेशनाला एक मुस्लिम व्यक्ती उपस्थित होती, एक खास मुस्लिम व्यक्ती उपस्थित होती. हिंदू मुस्लिम द्वेष असं त्यावेळी राजरत्न काही नव्हतं. त्या व्यक्तीचं नाव असं आहे
मोहम्मद अली करीम छागला हम्म. हे या अधिवेशनाला उपस्थित होते. राजरत्न हे मुस्लिम लीगचे सदस्य म्हणून देखील यांनी काम केलेलं आहे. मोहम्मद अली जिना यांच्याबरोबर 7 वर्ष राजरत्न त्यांनी काम केलंय. 1927 मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणून मोहम्मद अली करीम छागलांनी काम केलंय आणि यावेळी राजरत्न ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी म्हणून देखील हे काम पाहत होते. जे मोहम्मद अली छागला आहेत ते पुढे राजरत्न जर आपण पाहिलं तर 1941 ला आणि संकेत, एक गोष्ट म्हणजे हे जे छागला आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की अटल बिहारी वाजपेयी हे एक दिवस भारताचे पंतप्रधान बनतील असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं होतं. निश्चितच राजरत्न आणि त्यावेळी भाषणाला उत्तर देताना अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाले होते की अंधेरा छटेगा, सूरज उगलेगा और व कमल कमल खिलेगा. खिलेगा. ते वाक्य होते अटल बिहारी वाजपेयी. आणि आगामी काळात आपण बघितलं तर ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून पहिले पंतप्रधान जर कोण असतील तर ते अटल बिहारी वाजपेयी होते. निश्चितच राजरत्न. अर्थात ती राष्ट्रीय लोकशाही आघाडी होती. मग त्या आघाडीच्या सरकारमध्ये अटलजी 2 वेळा देशाचे पंतप्रधान राजरत्न झाल्याचं पाहायला मिळालंय. हे जे मोहम्मद अली करीम छागला आहेत राजरत्न ते 1941 ला तत्कालीन बॉम्बे हायकोर्टाचे आणि आत्ताचं जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याचे न्यायाधीश आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केल्याचं राजरत्न पाहायला मिळालं. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये देखील मोहम्मद अली करीम छागला हे मंत्री म्हणून काम पाहत होते. राजरत्न जनता पक्षाची स्थापना भारतीय जनता पक्षाची स्थापना तर झाली, मात्र पहिल्या निवडणुकीत 543 जागा भाजपने राजरत्न लढवल्या. मात्र अवघ्या 2 जागांवर भाजपला विजय मिळवता आला. देशभरात 2 खासदार भाजपचे केवळ निवडून आले. गुजरातच्या मेहसाणामधून AK पटेल आणि आंध्र प्रदेशच्या हनामकोंडा या मतदारसंघातून चेंदूपटला जंगार रेड्डी, ज्यांना चेपी जंगार रेड्डी म्हणून ओळखलं जात होतं, ते राजरत्न विजयी झाले. लोकसभेतली जर भाजपची वाटचाल राजरत्न आपण पाहिली तर 1984च्या पहिल्या निवडणुकीत भाजपचे 2 खासदार निवडून आले. 1989 ला राजरत्न 2 वरनं भाजप थेट 85 खासदारांवर पोहोचला. त्यानंतर 91 ला तर 120 म्हणजे 100 क्रॉस केली भाजपने. 1996 ला राजरत्न 161 जागांवर भाजपला विजय मिळाला. 1998 आणि 1999 कारण मध्यवर्ती निवडणूक ग्राह्य धरून या दोन्ही निवडणुकांमध्ये 182 जागा भाजपला राजरत्न मिळाल्या. 2004 ला 138 जागांवर भाजप विजयी झाला. 2009 ला 114 जागांवर राजरत्न भाजप विजयी झाला. 116 जागांवर 2009 ला भाजप विजयी झाला. आणि 2014 ला राजरत्न घर घर में मोदी असं जे भाजपचा कॅम्पेन होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी मोदी लाट आली राजरत्न, त्याच्यामध्ये भाजपला पहिल्यांदा सिंगल डिजिट मेजॉरिटी राजरत्न मिळाली. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बहुमताचा आकडा पार करणारा ठरला. 282 जागा भाजपला मिळाल्या. नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले बहुमतातले पंतप्रधान राजरत्न ठरले. कारण अटलजी पंतप्रधान होते, मात्र ती संपूर्ण राष्ट्रीय लोकशाही आघाडी होती. आघाडीच्या माध्यमातून अटलजी हे पंतप्रधान झाले. त्या अर्थाने स्पष्ट बहुमतात नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधान राजरत्न झाले. संकेत, एक बाब जर बघितली आता जसं तू सांगितलंस की कोणत्या अर्थात भारतीय जनता पक्षाचे कोणत्या वर्षी किती खासदार निवडून आले, तो जर ग्राफ आपण बघितला संकेत, जसं तू सांगितलंस की 84 मध्ये 2 आले, 1989 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये 85 आले, 91 मध्ये 120 आले, 96 मध्ये 161 आले, 98 मध्ये 182 आले, बरोबर आहे. त्यानंतर 99 मध्ये जर पाहिलं तर निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा 182 आल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर पाहिलं संकेत, 99च्या नंतर भाजपचा हा जो आलेख होता तो कायम चढता होता. त्यानंतर 2004 मध्ये जर आपण पाहिलं तर 182 वरून भारतीय जनता पक्षाचे 138 खासदार झाले संकेत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं परत एकदा 2009 मध्ये 116 आणि 2014 मध्ये 282, 2019 मध्ये 303 आणि 2024 मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत म्हणजे या आधी जर पाहिलं तर 303 जागा आलेल्या होत्या, त्या तुलनेत 2024 मध्ये 240 जागा निवडून आल्या. म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पक्षाने ज्या निवडणुका लढवल्या त्यामध्ये फक्त 2 वेळा त्यांचा ग्राफ कुठेतरी खाली घसरलेला सुद्धा पाहायला मिळाला. निश्चितच राजरत्न. कारण देश प्रथम, पार्टी नंतर आणि नंतर मी अशी जी काही भाजपची स्ट्रॅटेजी आहे, पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आता तर एका विधानसभाला
5 अध्यक्ष अशी सत्तेचं किंवा पदांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी भाजपने घेतलेली भूमिका, या सगळ्याचा भाजपला ग्राउंड रूटवर तर राजरत्न निश्चितच फायदा आपल्याला होताना पाहायला मिळतो. देश पातळीवरचा भाजपचा आलेख हा त्या अर्थाने खूप चांगला राजरत्न राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. आता जर आपण स्पेसिफिक महाराष्ट्राविषयी राजरत्न बोललो, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचा आलेख जर आपण पाहिला तर 1980 ला भाजपची स्थापना झाली, त्यावेळी भाजपचे 14 आमदार राजरत्न निवडून आले होते. 1985 ला 2 आमदारांमध्ये वाढ झाली, 16 आमदार निवडून आले. 1990 ला 16 वरनं थेट भाजप 42 वर राजरत्न पोहोचली. 42 आमदारांवर भाजपची संख्या जी आहे ती पोहोचली. 1995 ला राजरत्न भाजपचे 65 आमदार निवडून आले आणि गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री राजरत्न झाल्याचं पाहायला मिळालं. अर्थात हे पहिल्या- alliance. पहिल्यांदा भाजप जे आहे ते राजरत्न सत्तेत आलं. शिवसेना भाजपची युती, मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री अशी साधारणतः ती रचना राजरत्न राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र 95 ला 65 जागांवर विजय मिळवलेल्या भाजपला 1999 मध्ये केवळ 56 जागांवर राजरत्न विजय मिळवता आला. 2004 ला तर 56 वरून भाजप थेट 54 वर राजरत्न आला, म्हणजे 2 जागा कमी झाल्या. 2009 ला राजरत्न भाजपच्या 46 जागा निवडून आल्या, इथं देखील जागा कमी झाल्या. आणि 2014 ला जर आपण पाहिलं राजरत्न तर 122 जागा भाजपच्या निवडून आल्या. आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री त्यावेळी राजरत्न आपल्याला ठरलेलं पाहायला मिळालं होतं. वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसांचा त्यावेळी राजरत्न शपथविधी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर 2019 ला जर राजरत्न आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भाजपची घसरण झाली. 105 जागा भाजपने मिळाल्या, सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरला. मात्र बदललेल्या सगळ्या सत्ता समीकरणांमध्ये ज्याच्या आपण साक्षीदार आहोत, त्या सगळ्या बदललेल्या सत्ता समीकरणांमध्ये भाजपचा विरोधी पक्ष नेता झाला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले. पुढे मग एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, त्यानंतर भाजप 2.5 वर्षांनी सत्तेत आली, भाजप देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. मात्र 2024 ला जर राजरत्न आपण पाहिलं तर 1980 पासून ते सगळ्यात मोठं स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालं. 132 आमदार भाजपचे स्वबळावर राजरत्न निवडून आले. अलायन्सच्या मदतीने साधारणतः आता 137 पर्यंतचं भाजपचं विधानसभेतलं बहुमत जे आहे ते आपल्याला राजरत्न असताना पाहायला मिळतं. उत्तमराव पाटील हे राजरत्न भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. आता जेव्हा आपण राजरत्न भाजपच्या सगळ्या वाटचालीबद्दल, एकंदरीत वाटचालीबद्दल बोललो, तर भाजपच्या चिन्हाचा सुद्धा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे राजरत्न. भाजपची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी भाजपकडून प्रामुख्याने 2 चिन्ह राजरत्न मागण्यात आली होती, ज्याच्यामध्ये हत्ती आणि सुदर्शन चक्र जे आहे ही 2 चिन्ह मागण्यात आली होती. मात्र हत्ती हे चिन्ह आपल्याला माहिती राजरत्न बहुजन समाज पक्षाकडे आहे, त्यामुळे हत्ती चिन्ह रिजेक्ट झालं. आणि हे जे सुदर्शन चक्र जे मागितलं होतं ते चिन्ह देखील राजरत्न रिजेक्ट झालं. आणि मग कमळ हे चिन्ह भारतीय जनता पक्षाला राजरत्न मिळाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे अटलजींनी जे त्यावेळी म्हटलं होतं 1980 मध्ये, ते या सगळ्या अनुषंगाने, चिन्हाच्या अनुषंगाने, की सूरज निकलेगा, कमल उगलेगा आणि और कमर फुलेगा, असं जे अटलजी म्हटले होते राजरत्न, त्याच वेळी अटलजी असं देखील राजरत्न म्हटले होते, जे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. कभी थे अकेले हुए आज इतने, तभी नहीं डरे तो भला अब डरेंगे, विरोधों के सागर में चट्टान है हम, जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे. अशी, कारण अटलजींचा ते कवी म्हणून असणारं देखील एक रूप जे आहे ते संपूर्ण देशाने राजरत्न त्यावेळी अनुभवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. संकेत, एकंदरीत जर आपण पाहिलं, आता तू जसं सांगितलंस की त्यांनी काय कमावलं, तर यांच्यामध्ये अध्यक्षपदाचा जर प्रवास पाहिला तर महाराष्ट्राच्या एका व्यक्तीला सुद्धा अध्यक्षपद मिळालेलं आहे, ते म्हणजे अर्थात नितीन गडकरी. जर आपण अध्यक्ष कोण कोण आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचे झालेले आहेत आणि कोणत्या राज्यातले आहेत ते सुद्धा पाहूयात. अटल बिहारी वाजपेयी हे 1980 ते 86च्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते, जे की मूळचे मध्य प्रदेशचे होते. 1986 ते 91 मध्ये लालकृष्ण अडवाणी हे अध्यक्ष होते. त्यानंतर 1991 ते 93 मध्ये मुरली मनोहर जोशी. ही 3 नावं फार महत्वाची आहेत संकेत. आणि पहिले सगळ्या भाजपच्या जडणघडणीत असणारे हे सगळे 3ही चेहरे आहेत राजरत्न. अर्थात त्याचबरोबर 1993 ते 98 मध्ये लालकृष्ण अडवाणी परत एकदा अध्यक्ष झाले. त्यानंतर 1998 ते 2000 मध्ये 2000 पर्यंत कुशाभाऊ ठाकरे हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर 2000 ते 2001 मध्ये कुशाभाऊ ठाकरे हे अध्यक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर 2000 ते 2001 मध्ये बंगारू लक्ष्मण हे अध्यक्ष झाले. 2001 ते 2002 या कार्यकाळामध्ये
के कृष्णमूर्ती हे अध्यक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. 2002 ते 2004 मध्ये व्यंकय्या नायडू हे अध्यक्ष झाले आणि हाच तो कार्यकाळ आहे. ज्या कार्यकाळामध्ये पाहिलं तर अर्थात संकेत की व्यंकय्या नायडू यांच्या कार्यकाळामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाची घसरण सुद्धा त्याच वेळी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. 2004 ते 2006 या कार्यकाळामध्ये लालकृष्ण अडवाणी तिसऱ्यांदा अध्यक्ष झालेले आहेत. 2006 ते 2009 मध्ये जर पाहिलं तर राजनाथ सिंग जे की आता संरक्षण मंत्री आहेत ते अध्यक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. 2009 ते 2013 म्हणजे जवळपास 8वी टर्म, 8व्यांदा जर पाहिलं तर 8व्यांदा ज्या व्यक्तीला अध्यक्षपद मिळतंय अनुक्रमांक वाईज जर बघितलं तर नितीन गडकरींना अध्यक्षपद मिळाल्याचं पाहायला मिळालं. आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण हे सांगितलं पाहिजे की भाजपचा जो 3 वर्षांचा कार्यकाळ आहे त्यावेळी पहिल्यांदा एक्सटेंडेड अध्यक्षपदाची मुदतवाढ जर कोणाला मिळाली असेल तर ती नितीनराव गडकरींना मिळाली होती. अर्थात आणि तेव्हापासूनच तो कायदा सुद्धा लागू झालेला आहे. त्यानंतर पाहिलं तर 2013 ते 2014 मध्ये राजनाथ सिंग परत एकदा अध्यक्ष झाले. त्यानंतर 2014 मध्ये संकेत 2014 मध्ये अक्षरशः मोदी लाट महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यानंतर तर पाहिलं राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालीच निवडणुका झाल्या. निवडणुका जिंकल्या, मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर राजनाथ सिंग संरक्षण मंत्री झाले, गृहमंत्री झाले आणि त्यानंतर अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली परत एकदा जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने मोठा विजय सुद्धा मिळवलेला होता आणि त्यानंतर 2020 ते आतापर्यंत जर पाहिलं तर जे पी नड्डा ज्यांना म्हणतोय ते जे पी नड्डा आता अध्यक्ष आहेत आणि आता लवकरच अध्यक्ष बदलाची चर्चा सुद्धा सुरू आहे. नंतर अध्यक्षपदासाठी सर्वाधिक मुदतवाढ जर कोणाला मिळाली असेल तर ते जेपी अर्थात जगतप्रताप नड्डा यांना राजरत्न मिळाल्याचं पाहायला मिळतंय. संकेत भारतीय जनता पक्षानं मुळामध्ये ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेस जी आश्वासनं दिलेली होती त्यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर राम मंदिरचा मुद्दा होता. कारण राम मंदिरच्या मुद्द्यावरून लालकृष्ण अडवाणींनी अक्षरशः रथयात्रा काढली होती आणि त्यानंतर बाबरीचा जो विध्वंस झाला त्यानंतर राज्यामध्ये मोठा बदल, केंद्रामध्ये मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. निश्चितच राजरत्न भाजपने जर आपण सुरुवातीपासून पाहिलेली काही स्वप्न होती किंवा काही जर आपण पाहिलं तर पहिलं तो ज्याचा उल्लेख केलास की राम मंदिर जे आहे ते अयोध्येमध्ये आपण उभारू, त्या संपूर्ण खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये राजरत्न चालला आणि न्यायालयाने 5 नोव्हेंबरच्या आसपास 5 नोव्हेंबर 2022-23च्या आसपास एक निर्णय दिला की ती जागा राम मंदिरासाठीच अलॉट करा. मग त्यानंतर लगेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना झाली. साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिराची पुनर्निर्माण झालं, ज्याचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देखील राजरत्न झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाय काश्मीरमध्ये असणारं कलम 370 हे फार 35A हटवू असं देखील भाजप राजरत्न म्हणताना पाहायला मिळत होते. अगदी विद्यार्थी परिषदेच्या अनेक नेत्यांनी, अगदी महाराष्ट्रातली जरी काही नावं घ्यायची आपण म्हटलं राजरत्न, तरी चंद्रकांत दादा पाटील जे आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत, सलग 13 वर्ष चंद्रकांत दादांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम पाहिलेलं आहे. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील अशी काही प्रमुख नावं राजरत्न ही देखील जम्मू काश्मीरच्या या सगळ्या आंदोलनामध्ये राजरत्न असताना पाहायला मिळते. लाल किल्ल्यावर लाल चौक जो श्रीनगरचा आहे त्या श्रीनगरच्या लाल चौकामध्ये सुद्धा तिरंगा फडकव या असं भाजपकडनं त्यावेळेच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केलेलं अभियान होतं, ज्याच्यामध्ये भाजपचे सगळे पहिल्या फळीतले नेते जे आता आपण म्हणतो पहिल्या दुसऱ्या फळीतले हे सगळे नेते राजरत्न आपल्याला पाहायला मिळते. तर भाजपने या 2 गोष्टी ज्या आहेत त्या राजरत्न प्रामुख्याने आता पूर्ण देखील केल्याचं पाहायला मिळतं. संगीत दुसरी गोष्ट पाहिली तर वक्फ बोर्डाची जी चर्चा सुरू आहे ते सुद्धा बिल अत्यंत महत्वाचं होतं. निश्चितच वक्फ बोर्डाच्या अनुषंगाने राजरत्न पण त्या अर्थी जर आपण पाहिलं तर भाजपच्या जाहीरनाम्यांच्या अनुषंगाने वक्फ बोर्डाची चर्चा ही अलीकडच्या काळामध्ये राजरत्न सुरू झाली. प्रामुख्याने भाजप म्हटलं की डोळ्यासमोर काय यायचं तर राम मंदिर यायचं किंवा कलम 370 यायचं किंवा अगदी फार खोलात जर भाजपच्या अनुषंगाने आपण विचार केला तर समान नागरी कायद्याचा मुद्दा जो आहे तो देखील राजरत्न समोर येतो. मात्र आता ते 1 नेशन 1 इलेक्शन असे देखील काही मुद्दे भाजपच्या प्रमुख अजेंड्यावर असल्याचं पाहायला मिळतं. संकेत आपण बघतो की भारतीय जनता पक्षाने काय कमवलं तो अर्थात केंद्राच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठा संघर्ष पाहायला मिळाला भारतीय जनता पक्षाचा. अक्षरशः गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, एकनाथ खडसे असतील
त्या मंडळींनी अर्थात महाराष्ट्रामध्ये पक्ष रुजवला, जनसामान्यांपर्यंत पोहोचला. शेठजी भटजीचा पक्ष म्हणून ज्या पक्षाची ओळख होती ती पक्षाची ओळख थेट सर्व समाजापर्यंत नेली. थेट ओबीसी जी वोट बँक होती ती थेटपणे भारतीय जनता पक्षाशी जोडण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अगदी अगदी राजरत्न, म्हणजे उत्तमराव पाटील, सुमतीताई सुकळीकर, वसंतराव भागवत, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, सुधीर मुनगंटीवार अशी प्रमुख चेहरे राजरत्न आपण जर पाहिले तर प्रामुख्याने अर्थातच भाजपमध्ये पहिल्यांदा माधव पॅटर्न आणून गोपीनाथराव मुंडेंनी सामाजिक क्रांती भाजपमध्ये घडवून आणली होती. तू जसा उल्लेख केलास तो अगदी बरोबर आहे की शेठजी भटजींचा पक्ष अशीच भाजपची ओळख होती. या सगळ्यामध्ये राजरत्न, जरी आज हे नेते भारतीय जनता पक्षामध्ये नसले तरी मुंडे महाजनांच्या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं, वाढवण्याचं आणि भाजपचं कमळ गावोगावी फुलवण्याचं काम करणारे आणखीन एक नेते राजरत्न होते, ज्यांचं नाव आहे एकनाथराव खडसे. जरी एकनाथराव हे आता भाजपमध्ये नसले तरी त्यांच्या स्नुषा या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. त्या खासदार देखील आहेत आणि क्रीडा आणि युवक कल्याण खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री देखील राजरत्न असल्याचं पाहायला मिळतं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भाजपची सुरुवात राजरत्न झाल्याचं पाहायला मिळालं. मध्यंतरी मी निवडणुकीच्या काळामध्ये राजरत्न भाजपच्या एका जुन्या कार्यकर्त्यांना मध्यंतरी भेटलो. आपला जो कोण होणार आमदारचा कार्यक्रम होता त्या निमित्तानं, तर त्यांनी सांगितलेली एक आठवण राजरत्न अशी आहे की आम्ही पक्षाचा प्रचार कसा केला, भाजपचा प्रचार कसा केला, तर आम्ही घरातनं आमचे डबे भरून घेऊन जायचो, सायकलवर फिरायचो, सायकलवरून पक्षाचं चिन्ह घरोघरी पोहोचवायचो आणि मग कुठेतरी बसून आम्ही एकत्रित भेळ वगैरे सगळं खाऊन अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही त्यावेळी प्रचार केला, त्यावेळी फिरलो. म्हणून आज लक्झरियस लाईफ जे आहे ते सगळे नेते अनुभवताना पाहायला मिळतात. आणि त्याच अनुषंगाने राजरत्न आता जर आपण पाहिलं तर हे जे जुना संघर्ष जो आपण पाहिला, म्हणजे आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर 14 वरून सुरुवात झालेली आमदारांची संख्या महाराष्ट्रामध्ये राजरत्न आता 132 पर्यंत राजरत्न येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेत, जसा तू आता उल्लेख केलेला होतास की एकनाथ खडसेंनी पक्ष रुजवला, अर्थात ते आता भारतीय जनता पक्षामध्ये नाही, त्यांच्या स्नुषा भारतीय जनता पक्षामध्ये खासदार आहेत आणि त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री आहेत, असा तू उल्लेख केलेला आहे. एकनाथ खडसेंनी जसं तू सांगितलं पक्ष रुजवला, अर्थात आपण बघतोय की आता आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाने काय कमवलं हे सांगितलेलं आहे. अक्षरशः भारतीय जनता पक्षाने काय गमावलं, कारण जर आपण पाहिलं संकेत, हा पक्ष अनेक कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर कुठेतरी आता तो वृक्ष त्यांनी लावलेला होता, जे रोप लावलेलं होतं, ते बीज पेरलेलं होतं, त्या बीजाला आता कुठेतरी फळ लागायला सुरुवात झालेली आहे. 45 वर्ष आपण पाहिल्याच्या नंतर मोदींच्या रूपाने तर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विस्तार झालेला आहे. जगातील क्रमांक 1 चा पक्ष हा भारतीय जनता पक्ष ठरलेला आहे, कारण सर्वाधिक सदस्य संख्या ही जगात भारतीय जनता पक्षाची आहे. संकेत, अर्थात भारतीय जनता पक्षाने कुठंतरी आता निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती अन्याय केलाय का? जर आपण पाहिलं तर अनेक असे कार्यकर्ते आहेत, त्यांनी खूप कठीण काळामध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस संघर्ष केला. आज त्यांना काहीही मिळालेलं दिसत नाही, आजही ते कार्यकर्ता दिसत आहेत. एक प्रामुख्याने जर उदाहरण सांगायचं झालं तर माधव भंडारी, ज्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेत होता त्यावेळेस त्यांनी थेटपणे माध्यमांसमोर येऊन अक्षरशः भारतीय जनता पक्षाची बाजू रोखठोकपणे मांडलेली आहे. आजपर्यंत ते आमदार सुद्धा झालेले नाही. अगदी निश्चितच राजरत्न, आता भाजपच्या चांगल्या बाजू, जमेच्या बाजू आपण सांगितल्यास, आता काय गमावलं असं जर राजरत्न आपण म्हटलं तर प्रामुख्याने राजरत्न जर आपण पाहिलं तर मधल्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, पुण्यामधले स्वर्गीय गिरीश बापट असे अनेक निष्ठावंत नेते भाजपने राजरत्न, जे संघर्षातून तळागाळातून पुढे आले, हे नेते प्रामुख्याने राजरत्न भाजपने गमावल्याचं पाहायला मिळालं. आणि अलीकडच्या काळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर आयाराम गयारामांना पायघड्या ज्यावेळी घातल्या जातात अशा वेळी मात्र निष्ठावंतांवर कुठेतरी अन्याय होतोय का, असा देखील एक प्रश्न राजरत्न निर्माण होतो. कारण आजपर्यंत राजरत्न, म्हणजे मागची झालेली आत्ताची फेब्रुवारी महिन्यातली विधान परिषदेची निवडणूक जर आपण पाहिली तर या निवडणुकीपर्यंत सलग 13 वेळा माधवराव भंडारींचं नाव विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीमध्ये राजरत्न पाहायला मिळतं. माधवराव भंडारींना मात्र भाजपने नेहमीच म्हणजे आहे मिळणार, आता तुम्हाला विधान परिषद होईल वगैरे असं सांगितलं जातं. मात्र शेवटी काय होतं माहित नाही, त्यांचं नाव अचानकपणे यादीतनं बाहेर जातं आणि दुसऱ्याच कुठल्या तरी चेहऱ्याला राजरत्न संधी मिळताना देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. किंवा अगदी केशव उपाध्याय असतील राजरत्न, जे सुद्धा अगदी म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुण्यातल्या
रानडे महाविद्यालयातून पत्रकारितेचं शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर पूर्ण वेळ पत्रकारिता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षामधला मध्ये काम करत आता मुख्य प्रवक्ते जे आहेत ते बनलेले आपल्याला राज्यरत्न पाहायला मिळतात. माधव भंडारी असतील, केशव उपाध्ये असतील, अशी अनेक कितीतरी नावं राजरत्न अगदी संघटनेमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यातले काही आता श्रीकांत भारतीयांसारखं उदाहरण सुद्धा राजरत्न आहे, ज्यांनी पक्षामध्ये सातत्याने संघटनात्मक काम खूप चांगल्या पद्धतीने केलं. देवेंद्र फडणवीस यांचे OSD म्हणून ते पहिल्या 14 ते 19च्या कार्यकाळामध्ये झाले. त्याच विधान परिषदेचे आमदार आहेत. औसा विधानसभेचे अभिमन्यू पवार, ज्यांचं देखील संघटनेमधलं मोठं काम आहे, ते देखील आज औसा विधानसभेतनं आमदार म्हणून राजरत्न पाहायला मिळतात. किंवा अलीकडच्या काळामध्ये अगदी छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि एक संघटनेतला हार्डकोर चेहरा म्हणून ज्या संजय केणेकरांकडे पाहिलं जातं, त्यांना सुद्धा भाजपने विधान परिषदेची संधी दिली. मात्र अनेक असे निष्ठावंत नेते, अगदी राजरत्न जरा थोडंसं राष्ट्रीय पातळीवरचं नाव आपण पाहिलं तर विनयराव सहस्त्रबुद्धेंचं नाव आहे. अर्थात ते 6 वर्षासाठी नंतर राज्यसभेचे खासदार खासदार देखील झाले. राजरत्न झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता केवळ सांस्कृतिक धोरण ठरवण्याची जी काही सांस्कृतिक समिती आहे, या सगळ्या समितीमध्ये विनय सहस्त्रबुद्धे असल्याचं पाहायला मिळतं. रामभाऊ म्हाळगी जी उत्तनला प्रबोधिनी आहे, त्या प्रबोधिनीचे सुद्धा विनय सहस्त्रबुद्धे सध्या उपाध्यक्ष असतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस अध्यक्ष आणि विनयराव सहस्त्रबुद्धे उपाध्यक्ष, अशी संघटनेमध्ये राजरत्न काम करताना हे सगळे चेहरे पाहायला मिळत आहेत राजरत्न. संकेत, आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला अर्थात एक म्हटलं जातं की मातृसंस्था म्हणून आर एस एस कडे पाहिलं जातं. खरं तर भारतीय जनता पक्षाला या संघटना ज्या आहेत त्या संघटनेचा कितपत फायदा झालेला आहे? मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची थेटपणे भूमिका अशी नेहमी असते की आमचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. अर्थात भाजपा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक जर आपण पाहिलं तर भाजप ही एक सिस्टर संस्था आपण म्हणू शकतो. आणि RSS चा या सगळ्यावर प्रभाव हा निश्चित राजरत्न आपल्याला पाहायला मिळतो. कारण जी भाजप RSS ची सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते, ज्याच्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय महामंत्री हे दोघंही उपस्थित असताना पाहायला मिळतात. इतकंच काय राजरत्न तर भाजपचे जे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस निवडले जातात, ते सुद्धा अजूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनच निवडलेले राजरत्न पाहायला मिळतात. अगदी विनयराव पुराणिकांचं नाव आपण महाराष्ट्रामध्ये घेतलं किंवा रवी भुसारींचं नाव आपण महाराष्ट्रामध्ये घेतलं, तर हे सगळे चेहरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार प्रभावशाली चेहरे होते. म्हणजे विनयराव पुराणिकांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर ते आता सेवा भरतीमध्ये मध्य प्रदेश भोपाळमध्ये काम करताना राजरत्न आपल्याला पाहायला मिळतात. असे अनेक चेहरे यामध्ये सगळे राजरत्न असताना पाहायला मिळतात. आणि संघाचा भाजपला डायरेक्ट फायदा होतो का, तर अर्थातच नाही. मात्र संघ अशा काही रचना, अशा काही योजना करत असतो ज्याचा अप्रत्यक्ष फायदा मात्र भारतीय जनता पक्षाला राजरत्न होताना पाहायला मिळतो. अगदी अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर सजग केलेली निवडणुकीच्या काळातली मोहीम असेल किंवा प्रबोधन मंचची मोहीम असेल, एकच ध्येय, एकच ध्यास, 100% मतदान, असं म्हणून मग भाजपचं जे काही RSS जे प्रबोधन मंच आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या, याचा निश्चितच इनडायरेक्टली बेनिफिट जो आहे, अप्रत्यक्ष फायदा जो आहे, तो मात्र भारतीय जनता पक्षाला राजरत्न झाल्याचं पाहायला मिळतो. निश्चितच संकेत, आज भारतीय जनता पक्षाला तब्बल 45 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाने पहिली निवडणूक लढवली, त्या पहिल्याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 1980 साली 2 खासदार निवडून आलेले होते. त्याच भारतीय जनता पक्षाचे 2024 मध्ये तब्बल 240 खासदार आहेत. या भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा जे आहेत ते पंतप्रधान झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये झालेल्या पहिल्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष जे होते भारतीय जनता पक्षाचे, ते अटल बिहारी वाजपेयी, हे बोलताना एक वाक्य उच्चारलेलं होतं की अंधेरा छटेगा, सूरज उगलेगा और कमल खिलेगा. हे त्यांचं जे वाक्य होतं ते अर्थात खरं ठरल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. आणि या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची वाटचाल नेमकी कशी होती हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.